गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आताच खाल्लं. कसा होता तुमचा दिवस? माझा ठीक होता. काल मी ना माझ्या इथे अचोले तलाव आहे त्याच्या मेळ्याला मी गेलेली आणि म्हणजे माझा नवरा घेऊन गेलेला म्हणून गेलेली. तर ठीक होता. म्हणजे काय मला एवढा काय खास नाही वाटला, पण ठीक होतं. पण तिकडे केवढं महाग वस्तू. एक पाणीपुरीची म्हणजे मी पाणीपुरीची जी प्लेट होती आय थिंक 25 रुपये का 25 रुपये होती. आणि मी असंच बोलली शेवपुरी आहे, मला वाटलं 20-25पर्यंत असेल शेवपुरी. शेवपुरीची प्लेट मी खाल्ली 35 रुपीजला. म्हणलं काय सोनं बिनं चढून देतात काय. ठीक आहे, पण मला माझ्यासाठी ते महागच वाटलं मला. तर मग असं कालचा माझा दिवस गेलेला. माझ्या हजबंडला सुट्टी होती, तर मग आम्ही काल रात्री असंच फिरायला गेलेलो आणि आज माझा दिवस चांगला गेला. पण लास्ट मोमेंटला थोडं म्हणजे नाकाला ना हे थोडं सूज बघू शकता तिथे. ते थोडंसं सूज आहे. ॲक्च्युली जो हर्षू आहे तो तुम्ही बघा, जो माझ्या बाजूला राहतो, माझा स्टुडंट, त्याची मी पप्पी घ्यायला गेली आणि मी अशी वाकली आणि तो असं 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 काहीतरी करत होता. मी अशी वाकली त्याची पप्पी घ्यायला. मला तो टकला आहे त्याचं जे डोकं आहे फाट्ट दिशी माझ्या नाकाला इथे लागलं. बघा इथे थोडं सुजलं आहे. हे अजून पण मला असा हात लागला ना, सुजलं. मग जेव्हा लागलं ना झनझन नाकात काहीतरी व्हायला लागलेलं. काय काय होत असतं माझ्याबरोबर काय सांगू. तर असा होता माझा दिवस. बाकी काय, बाकी म्हणजे मला असं वाटतं, माहीत नाही, मला असं वाटतं माझ्याकडे पैसे असते ना. म्हणजे माझी एक फ्रेंड आहे, तर तिच्या 2 बहिणी आहेत. ठीक आहे, दोन्ही बहिणी पैसेवाल्या आहेत, असं नाही की नाही. तिचं लग्न झालेलं आहे आणि लग्न झालेलं आहे, पण जेव्हा आपल्या बहिणीला आपली मदत पाहिजे असते तेव्हा थोडीशी मदत केली तर काय होतं ना. तर त्या दोघी बहिणी मदत नाही करत. मला खूप कसं तरी वाटतं. म्हणजे असं वाटतं की माझ्याकडे पैसे असते तर शायद मी तिची मदत केली असते. तिचेच मला माझ्याकडे जर पैसे असते तर ती मदत केली असते मी. पण बहिणी असून मग फायदा काय ना, जर ते लोक मदतच नाही करत असतील तर. मला खूप वाईट वाटतं असं की हां ठीक आहे, तिचा नवऱ्याला म्हणजे ती मला बोलत होती, आता मला माहिती नाही. ती बोलत होती की जेव्हा तिची बहीण कुठेतरी गेलेली तेव्हा तिच्या नवऱ्याचा जॉब सुटला. मग त्या जॉब सुटल्यामुळे मग आता तिच्याकडे पैशाची थोडी कमी असते. तर मग ती म्हणजे ती मला सांगत होती की असं असं आहे करंट स्टोरी. तर मग मला असं वाटतं की बहिणीला मदत नाही करत मग काय फायदा ना. माहीत नाही मला काय समजत नाही. थोडीफार तर मदत करायला हवी ना, की बाबा चल तुझ्याकडे नाही आहेत पैसे, तर मग आपण थोडीशी मदत करायला हवी. आय डोंट नो. माझ्याकडे असते तर शायद काय मी केलीच असते माझ्याकडे असते तर. आणि असं आहे. आजकाल मी ना उत्तप्पा खाते. माहीत नाही, मला ना असं क्रेज झालं आहे उत्तप्पाचं. मी काय करते, रवा घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकते, कांदा टाकते, 2 मिरची टाकते, सिम्पल 2 मिरची टाकते आणि मीठ टाकते आणि मला मिक्स करते. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकते, जास्त एवढं तेल टाकते आणि मग ते उत्तप्प्याचं बॅटर जे आहे ते टाकते. एक नंबर होतं, एवढं क्रिस्पी आणि स्लो आचवर करायचं, एक नंबर. आणि असं क्रिस्पी लागतं ना, काय सांगू तुम्हाला, छानच लागतं. दररोज नाही, असं वाटतं मला दररोज दिला ना उत्तप्पा तो, तर मी दररोज खाईल. आणि त्यात अजून काय व्हेजीज ॲड करू शकतात तुम्ही. तर असं आहे, खूपच छान लागतं. म्हणजे खूपच छान, जस्ट यू कांट इमॅजिन एवढं छान लागतं. ट्राय करा तुम्ही. पहिलं काय करायचं, एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये रवा टाकायचा, तुम्हाला पाहिजे तेवढा रवा टाकायचा आणि थोडंसं बेसन टाकायचं. म्हणजे समजा रवा 1 वाटी घेतला असेल तर बेसन 1/2 वाटी घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही कांदा टाका, शिमला मिरची, जे तुम्हाला व्हेजीज आवडतात. मी तर फक्त कांदा टाकते, कारण की मग मी व्हेजीज नाही घेत, कारण की माझ्याकडे जर व्हेजीज असतात ते खराब होतील, बिकॉज आय डोंट हॅव फ्रीज. माझ्याकडे फ्रीज नाही, त्याच्यामुळे मग मी व्हेजीज असे आणून नाही ठेवत फ्रीजमध्ये. कधी मला खाऊशी वाटले, म्हणजे ज्या दिवशी खाऊशी वाटली त्याच दिवशी मी व्हेजीज आणते.
तर मग तुम्हाला जे व्हेजीस पाहिजे जसं फॉर एक्झाम्पल ते कॉर्न टाकू शकतात, तुम्हाला सांगते शिमला मिरची टाकू शकतात, कॅरेट टाकू शकतात. अजून जे पण तुम्हाला कॉलीफ्लावर कॅबेज जे आवडत असेल ते. मला कॅबेज कॉलीफ्लावर एवढे ना आवडत, पण खायला तर खाते मी. इवन फिश पण कधी फिश मच्छी मटण ते पण कधी असं खाऊशी वाटलं तर, नाहीतर नाही, असं आहे. तर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे म्हणून मी सारखी इकडे बघते. थांबा जरा बघते मी. पाणी पियाचं मी गरम करायला ठेवलेलं. तर असं आहे. बस दॅट्स इट. तर असा होता माझा आजचा दिवस. हे बघा दिसत असेल तुम्हाला इथे बघा, थोडी इथे सूज दिसते इथे. काय जोरात लागलं असेल. प्रेम आहे ना महागात पण पडतं असं मला कळलं. पण ठीक आहे, ते प्रेम मला आवडतं. आशू खूप क्यूट आहे यार, खूप क्यूट आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि तुमचाही दिवस सांगत जा मला की कसा गेला दिवस तुमचा. म्हणजे माहीत नाही तुमचा कसं जात असेल. तुम्ही लोक तर जॉबला जात असेल, माझं तर क्लासेस आहे ना. मी जॉब नाही करत, मला नाही करायचा होता जॉब. दुसऱ्याकडे मला वर्क नाही करायचं, मी वैतागली आहे. सो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चांगले कॉमेंट्स करा आणि दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग and thanks to all my subscribers who are subscribing me. Thank you, thanks a lot. Bye bye, love.